दूषित पाण्यामुळे बाधित शेतकऱ्यांचे उपोषण लेखी आश्वासनानंतर तुर्तास स्थगित. मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. पेन तालुक्यातील बळवली, आंबिवली आणि बेलवडे परिसरातील ग्रामस्थांनी सुरू केलेले आमरण साखळी उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्या उपस्थितीत ग्रामस्थ आणि मेघा इंजिनिअरिंग व्यवस्थापन यांच्यात झालेल्या बैठकीत 3 प्रमुख मागण्या मान्य करत लेखी आश्वासन देण्यात आले. त्यानंतर उपोषणकर्त्यांनी तात्पुरते उपोषण स्थगित केले. पेन तालुक्यातील बळवली, आंबिवली, दवणसर, मुंगोशी आणि बेलवडे या गावांना लागून वाहणाऱ्या नदीचे पाणी दूषित झाल्याच्या निषेधार्थ पंचक्रोशीतील शेतकरी आणि ग्रामस्थांनी पेन तहसील कार्यालयासमोर आमरण साखळी उपोषण सुरू केले होते. सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे, माजी सरपंच रमेश पाटील आणि बळीराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण दिनांक 12 मार्चपासून सुरू झाले होते. या पार्श्वभूमीवर दिनांक 13 मार्च रोजी तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्या उपस्थितीत ग्रामस्थ आणि मेघा इंजिनिअरिंग कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चात्मक आढावा बैठक झाली. या आंदोलनापुढे कंपनी व्यवस्थापन नरमले असून ग्रामस्थांच्या 3 प्रमुख मागण्यांवर कंपनीकडून लेखी आश्वासन देण्यात आले. रॉ वॉटर टनेलमधून निघणारे पाणी नदीपात्रात सोडण्याऐवजी 6 किलोमीटर अंतरावरील खाडीत पाईपलाईनद्वारे सोडण्याचे काम 15 दिवसात सुरू करण्यात येईल असे कंपनीने सांगितले. तसेच दूषित पाण्यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीबाबत 2 दिवसात निर्णय घेऊन पंचनामा करण्याचेही आश्वासन देण्यात आले. दरम्यान सिडको प्रशासनाकडून कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याबाबत उपाययोजना सुरू असल्याचे सांगण्यात आले. या लेखी आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण तात्पुरते स्थगित करत तहसीलदारांच्या उपस्थितीत ज्यूस घेऊन उपोषण मागे घेतले. मात्र मागण्या पूर्ण न झाल्यास मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे आणि ग्रामस्थांनी दिलाय. आम्ही ज्या 3 प्रमुख मागण्या केल्या होत्या त्यामध्ये पहिली मागणी होती की सिडको अंतर्गत जे मेगा कंपनी काम सुरू केले त्यातून जे दूषित पाणी नदी सोडलं जातं ते खाडीत सोडावं. ते खाडीत सोडण्याबाबत लेखी स्वरूपात त्यांनी मान्य केलेलं आहे. आणि त्या पाण्यामुळे जी शेतकऱ्यांची नुकसान भरपाई नुकसान होत आहे, म्हणजे मळेवाला असेल, भाजीवाला असेल, कुक्कुटपालन असेल, पशुवाला असेल, ती पण भरपाई पाहणी करून संबंधितांची व्यवस्थित पाहणी करून ते भरपाई करून देणार आहेत. तिसरी महत्वाची आणि सर्वात मोठी मागणी की त्या भागामध्ये जो पाण्याचा तुटवडा झालाय की पाणी गेलंय त्यासाठी हेटवण्याची जी पाईपलाईन आहे तिच्या त्या पाण्या पाईपलाईन वरून कायमस्वरूपी पाणी आदिवासी वाड्या, मुंगोशी, बेलवडे, दवणसर, आंबिवली, बळवीला देण्यात येईल. पाहणी करायची त्याचं त्यांनी टायमिंग दिलं की आम्ही त्याचं फिजिबिलिटी रिपोर्ट बघू आणि ती लाईन टाकण्यासाठी अडीअडचण दूर करून ती टाकून देऊ असं आश्वासन दिलेलं आहे. हे आश्वासन दिलं हे आम्ही सगळं आता मान्य करून फक्त स्थगित करतोय. जर का या मागण्या झाल्या नाहीत तर आमच्या जर पोटावर पाणी देऊन आम्हाला जर कायमचं पाणी तोडचं बनवलं गेलं असेल तर त्यांचं पण ते दूषित पाणी आम्ही बंद करू हे शेवटचं सांगतोय. आणि ते बंद केलं तर ह्यांचं आमच्या हजारो कोटीचं नुकसान होईल हे आम्हाला माहिती आहे आणि ते बंद करणार. नाहीतर ह्यांनी आमची सर्व दिलेली जी मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात. त्याचं मोठं आंदोलन भूतो न भविष्यती असं हरीश बेकावडे आणि त्यातल्या भागातील सर्वजण करतील हे आज मी तुम्हाला इशारा देतो. आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनेल.